वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील 14वी कथा. आधी डोकेदुखी द्या, मग औषध द्या. प्रवास करणं हा एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो. प्रवासाशिवाय शिक्षण अपुरं असतं. प्रवासानं ज्ञानाची कवाड उघडतात. त्यामुळे आपले वाडवडील म्हणतात, सीइंग इज बिलिव्हिंग. आपला देश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या इथे इतकी राज्ये आहेत. प्रत्येक राज्याची वेगळी भाषा, वेगळी प्रथा, रूढी, परंपरा, वृक्षवल्ली, पशुपक्षी निराळे. नुसत्या भारतभर प्रवास करून सुद्धा देशोदेशी पर्यटन केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. आपण जर बसने किंवा रेल्वेच्या सेकंड क्लासने प्रवास केला तर आपल्याला भिन्न भिन्न सामाजिक स्तरांतून आलेले, भिन्न पार्श्वभूमी असलेले लोक भेटतात. बस किंवा ट्रेनमध्ये सहप्रवाशांशी गप्पा मारण्याचा अनुभव फारच छान असतो. मला हा अनुभव अनेकदा येतो. अशीच एकदा मी दिवसाची ट्रेन घेऊन बंगलोरहून हुबळीला निघाले होते. साधारणपणे अशा गाड्यांना तिकिटाचं आरक्षण करण्याची गरज नसते. निसर्ग सौंदर्याचा आनंद मनमुराद लुटता येतो आणि वेगवेगळ्या लोकांना भेटता येतं. मी 2:30 वाजता बंगलोर स्टेशनवर गाडीत चढले. गाडी रात्री 10पर्यंत हुबळीला पोहोचणार होती. गेले 2 दिवस एका उपक्रमासाठी मी अतोनात झटून काम केलं होतं. त्यामुळे मी थकले होते. मला विश्रांतीची नितांत गरज होती. मी खिडकीची जागा पकडली, हातपाय ताणून आळस दिला आणि निवांत बसले. थोड्याच वेळात मला डुलकी लागली. इतक्यात कोणीतरी कंपार्टमेंटमध्ये शिरलं आणि माझ्या शेजारी येऊन बसलं. मी डोळे उघडून पाहिलं तर ती एक 25 वर्षाची तरुणी होती. सुती साडी नेसली होती. ती बहुधा अगदी आयत्या वेळी स्टेशनवर पोचली असणार व तिनं पळत गाडी पकडली असणार, कारण ती घामानं डवरली होती. तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. ती एखाद्या अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असणार. ती बसली व तिनं पर्समधील आरशात पाहून रुमालानं घाम टिपण्यास सुरुवात केली. थोडं पाणी प्यालं आणि माझ्याकडे पाहिलं. परीक्षेला नीट व्यवस्थित तयारी करून जाणाऱ्या एखाद्या उत्साही विद्यार्थिनीसारखी ती मला भासली. ती माझ्याकडे पाहून हसली. तिला बहुधा माझ्याशी बोलायचं असावं. तिचा पहिला प्रश्न अर्थातच होता, तुम्ही कुठे निघालाय? हुबळीला, मी म्हणले. हुबळीला कुठे? तिला सगळं तपशील लगेच द्यावा की नाही मी जराशी घुटमळले, पण मग मी सांगून टाकले. विश्वेश्वरनगर. तुम्हाला माहीत आहे? हो, साधारण, ती म्हणली. मी शांत कॉलनीत चालले आहे. शांती कॉलनी? तिने विचारले. म्हणजे नक्की कुठल्या? कारण 2 शांती कॉलनी आहेत. तिला त्या भागाची बरीच माहिती दिसत होती. मला आश्चर्य वाटलं. रेल्वे लाईनच्या जवळची. पण दोन्ही कॉलन्या रेल्वे लाईनच्या जवळच आहेत. ही उत्तरेला आहे की दक्षिणेला? तिने विचारलं. उत्तरेला, मी म्हणले. आता तिची उत्सुकता शमली असेल व ती आणखी काही प्रश्न विचारणार नाही असं मला वाटलं. मला विश्रांती घ्यायची होती. मी मुळात तशी मनमोकळ्या स्वभावाची आहे. वेगवेगळ्या लोकांशी बोलायला मला आवडतं. पण त्या दिवशी रेल्वेत मी फार दमले होते. कुणाशी गप्पा वगैरे मारायचा मूडही नव्हता. पण त्या मुलीला मात्र बोलायचं होतं. तुम्ही नोकरी करता? तिनं विचारलं. आता ती आणखीही बरेच तपशील विचारणार हे लक्षात आल्यामुळे मी तिला घाईनं आधीच सगळी माहिती पुरवली. हो, मी कॉलेजात नोकरी करते. आता सुट्ट्या लागल्या आहेत. मी मूळची हुबळीचीच आहे म्हणून तिकडे निघाले आहे. यावर तरी तिचे समाधान होऊन ती गप्प बसेल असं मला वाटलं खरं, पण तो माझा गैरसमज होता. अरे वा, तुम्ही प्राध्यापिका आहात तर? कुठले विषय शिकवता तुम्ही? जे लोक मुळात बडबडे असतात त्यांना गप्पा मारायला कोणताही विषय चालतो. जे अबोल असतात ते मात्र एका शब्दात उत्तर देऊन बोलणं संपवतात. काही लोक दुसऱ्याला बोलतं करून त्यांच्याकडून बरीच माहिती काढून घेतात, पण स्वतःविषयी मात्र एक शब्दही सांगत नाही. ही माझ्या समोरची तरुणीसुद्धा तशीच दिसत होती. आता माझी झोप उडाली. कंटाळा पण पळून गेला. मी पण आता त्या संभाषणाच्या खेळात सहभागी व्हायचं ठरवलं. बघूया ही किती प्रश्न विचारते ते. मी ख्राइस्ट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवते. आता तरी तिचे प्रश्न थांबतील असं मला वाटत होतं, पण ते खरं नव्हतं. अरे वा, कॉम्प्युटर्स? आजकाल तर कॉम्प्युटर नाही असं ठिकाणच नसेल. पुढे कधीतरी तर असाही दिवस उजडेल की ज्याला कॉम्प्युटरची माहिती नसेल त्याला अशिक्षित म्हणतील. तुम्हाला काय वाटतं?
वेगवेगळे प्रश्न विचारून मला पुन्हा पुन्हा संभाषणात ओढण्याच्या तिच्या कौशल्याचं मला नवल वाटलं. कॉम्प्युटरचं शिक्षण आपण नक्की कशाला म्हणतो त्यावर ते अवलंबून नाही. मी एखाद्या मॅनेजमेंट कन्सल्टंट सारखं उत्तर दिलं. तिनं मात्र यावर लगेच भाष्य केलं. मला वाटतं शिक्षण आणि ज्ञान यांत फार फरक आहे. नुसतं शिक्षण घेणं याचा अर्थ एखाद्या विषयाची माहिती करून घेणं, पण त्या विषयाचं ज्ञान आहे याचा अर्थ जे काही आपण शिकलो ते नीट समजलं असा अर्थ होतो. तुम्हाला माझी ही व्याख्या कशी वाटते? या मुलीला काय म्हणावं तेच मला समजेना. एव्हाना ट्रेन बंगलोर शहर सोडून बाहेर पडली होती व तुमकूरकडे निघाली होती. बाहेरचं दृश्य अत्यंत रमणीय होतं. पावसाळा नुकता संपला असल्यानं तळी काठोकाठ भरल्या होत्या. हवा प्रसन्न होती. एअर कंडिशनिंगची किंवा पंख्याची गरज भासत नव्हती. शेतात स्त्री पुरुष काम करताना दिसत होते. गुरं चरत होती. आभाळाच्या पार्श्वभूमीवर पर्वतरांगा दिमाखात उभ्या होत्या. दुपार असूनही सूर्याचा ताप जाणवत नव्हता. ही मुलगी जर अशीच सतत बोलत राहिली तर प्रवासातील उरलेले 6-7 तास कसे काढायचे असा मला प्रश्न पडला. मी दमले असून मला विश्रांतीची गरज आहे व थोडा एकांत हवा आहे असे तिला स्पष्ट सांगितलं. पण का कोण जाणे असं स्पष्ट सांगणं मला काही जमेना. ती इतकी निरागस दिसत होती. ती उत्साहानं नुसती सळसळत होती. तिच्या चेहऱ्यावर मनमोकळे भाव होते. उत्सुकता होती. माझ्या विद्यार्थिनीसारखीच ती दिसत होती. अखेर मी एक प्राध्यापिका होते. मी तिला असं कसं सांगणार? त्यामुळे मी नुसती हसले. हसणं ते प्रकृतीला चांगलं असतं. ती तरुण मुलगी शांततेचा भंग करत म्हणाली. तुम्ही हसलात की जगही तुमच्याकडे बघून हसतं, पण तुम्ही रडता तेव्हा मात्र तुम्ही एकटे असता, खरं की नाही? वा, छान सुविचार आहे, मी म्हणले. आता आपल्याला झोप मिळणार नाही अशी मी मनाची तयारी केली होती. हो, पण हे वाक्य माझं नाही काही. तो अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे. तुम्हाला अमिताभ आवडतो? मला वाटलं हिला जरा आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मी म्हटलं. नाही, मला ऋतिक रोशन आवडतो. हो, तो काय देखणा आहे. क्षणार्धात अमिताभला विसरून ऋतिकचं कौतुक तिनं सुरू केलं. ऋतिक देखणा दिसतो कारण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बुजरा भाव आहे. जर एखाद्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या चेहऱ्यावर असा लाजरा भाव नसेल तर ते भावशून्य दिसतात. अक्षयच्या चेहऱ्यावर पण असाच एक बुजरा भाव आहे, नाही का? कुठला अक्षय? या सर्व वेळ मीच तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. आता पहिल्यांदाच मी तिला एक प्रश्न विचारला. त्या संपूर्ण संभाषणात मी नकळत ओढली गेले होते. संभाषण हे एखाद्या भोकासारखं असतं. हवं असो वा नसो त्यात आपण ओढले जातोच. तुम्हाला अक्षय नाही माहीत? अक्षय खन्ना. अक्षय कुमार नव्हे. अक्षय खन्ना हा विनोद खन्नाला त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा. त्याने तालमध्ये ऐश्वर्या रायबरोबर काम केलंय आणि अक्षय कुमारचं नुकतंच ट्विंकल खन्नाशी लग्न झालंय. फिल्म इंडस्ट्रीचं तिचं इतकं सखोल ज्ञान पाहून मला नवल वाटलं. सकाळपासून माझं डोकं जरा दुखत होतं. ते आता परत ठणकू लागलं. या सततच्या बोलण्यामुळे तर नसेल ना? मी नुसता एक प्रश्न विचारला तर यावर हिची एवढी बडबड. मग आता हुबेला पोहोचेपर्यंत काय होणार? तिथं मला काही काम करणं तरी जमेल का नाही? गेला 1.5 तास ती मुलगी सतत प्रश्न विचारत होती, बोलत होती. माझं दुखणारं डोकं त्याचं साक्षीदार होतं. हे मात्र अति झालं. आता आपल्याला झोप हवी आहे असं तिला स्पष्टच सांगायचं मी ठरवलं. माझं डोकं आता इतकं ठणकत होतं की मी नकळत दोन्ही बोटांनी स्वतःचं कपाळ चोळलं. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तिनं काळजीनं विचारलं. माझं डोकं सकाळी दुखत होतं, मी म्हणले. तिच्या बडबडीनं माझी डोकेदुखी वाढल्याचं काही मी तिला बोलले नाही. मग तुमच्याकडे काही औषध आहे का? तिनं विचारलं. नाही. तिनं आपली बॅग उघडून आतून बामची बाटली काढून मला दिली. हे एक नवीन औषध आहे, निरंजना बाम. डोकेदुखीवर एकदम गुणकारी आहे. वापरल्यावर तुम्हाला एकदम ताजतवानं आणि छान वाटेल. त्याचा सुवास छान आहे. त्यानं अंगदुखी थांबते. शिवाय चिकटपणाही नाही. हे आयुर्वेदिक औषध आहे. बाजारात मिळणाऱ्या इतर बामपेक्षा किंमत कमी आहे, पण हमखास गुण येतो.
शिवाय जास्त खरेदीवर डिस्काउंटही मिळेल. ही सॅम्पलची बाटली आहे. आता माझी उत्सुकता वाढली. तू कुठे कामाला आहेस? मी विचारलं. मी निरंजना बामची सेल्स गर्ल आहे, ती हसून म्हणाली. खरंच, हसणं प्रकृतीसाठी नक्कीच चांगलं असतं.